हाय मुलांनो, आज आपण चॅप्टर नंबर 7 बघणार आहोत, ज्याचं नाव आहे हेल्दी हॅबिट्स. हेल्दी म्हणजे चांगल्या आरोग्यदायी आणि हॅबिट्स म्हणजे सवयी. तर आरोग्यदायी सवयी किंवा निरोगी सवयी आपण बघणार आहोत. अवर बॉडी इज मेड अप ऑफ मेनी पार्ट्स. खूप सारे पार्ट्स एकत्र येऊन आपली बॉडी, आपलं शरीर तयार झालेलं आहे. बघा ना, आपल्याला किती बॉडी पार्ट्स आहेत. हात, नाक, कान, डोळे, डोके, पोट आहे, पाय आहे, पाठ आहे, हो ना. एवढे सगळे अजून खूप सारे अवयव मिळून आपलं काय तयार होत असतं, शरीर तयार होत असतं. ईच पार्ट ऑफ अवर बॉडी हेल्प अस टू डू व्हेरियस ॲक्टिव्हिटी. आणि आपल्या शरीराचे हे सगळे जे वेगवेगळे पार्ट्स आहेत, भाग आहेत, तर ते आपल्याला वेगवेगळी कामे करायला, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करायला मदत करत असतात. अवर सेन्स ऑर्गन्स आर अवर आईज, इयर्स, नोज, टंग अँड द स्किन. तर त्यातले जे आपले सेन्स ऑर्गन्स आहेत, सेन्स ऑर्गन म्हणजे काय, तर आपली ज्ञानेंद्रिय, म्हणजे त्यातून आपल्याला काहीतरी समजतं, काहीतरी ज्ञान मिळतं, त्याला म्हणतात ज्ञानेंद्रिय. तर ते जे सेन्स ऑर्गन्स आहेत, तर ते कोणते कोणते आहेत, तर 5 असतात सेन्स ऑर्गन्स. आईज म्हणजे डोळे, जे की आपल्याला बघायला मदत करतात. इयर्स म्हणजे आपले कान, जे की आपल्याला ऐकायला मदत करतात. नोज म्हणजे नाक, वास येण्यासाठी मदत करतात. टंग म्हणजे जीभ, जे आपल्याला चव घेण्यासाठी मदत करते. आणि स्किन म्हणजे ज्याच्याने आपल्याला फील होतं, आपल्याला समजतं, आपल्या स्किनला स्पर्श समजतो. तर हे आपले 5 सेन्स ऑर्गन्स आहेत. दे हेल्प अस टू सी, हिअर, स्मेल, टेस्ट अँड फील. हे मी आत्ताच सांगितलं, ते आपल्याला कशामध्ये मदत करतात. दे आर इम्पॉर्टंट ॲज दे हेल्प अस इन ऑल अवर ॲक्टिव्हिटीज. तर हे जे 5 सेन्स ऑर्गन आहेत, तर ते खूप इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचे आहेत, कारण ते आपल्याला सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये, आपली सगळी कामे करण्यासाठी आपल्याला मदत करतात. लुक ॲट ईच ॲक्टिव्हिटी अँड मॅच टू द करेक्ट सेन्स ऑर्गन. तर आता इथे खाली काही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ती बघायची आणि त्याचे इथे सेन्स ऑर्गन्स दिलेले आहेत, तर त्याला आपल्याला मॅच करायचं आहे. तर आता ह्या फर्स्ट ॲक्टिव्हिटी काय आहे, तर ही मुलगी जी आहे ती या फुलाचा, गुलाबाचा काय घेत आहे, वास घेत आहे. तर मग ह्याच्यामध्ये कोणतं सेन्स ऑर्गन तिने यूज केलेलं आहे, तर इथे आहे बघा, नोज टू स्मेल. तर तिने नाकाने वास घेत आहे, म्हणून आपण त्याला इथे मॅच केलेलं आहे. आता सेकंडमध्ये हा मुलगा ही कॅन्डी खात आहे, तर त्यासाठी त्याने कशाचा यूज केलेला आहे, कोणत्या सेन्स ऑर्गनचा यूज केलेला आहे, तर टंग टू टेस्ट. त्याच्यामुळे त्याला टंगमुळे, जिभेमुळे काय करते, त्या मुलाला त्या कॅन्डीची टेस्ट समजते, ओके, चव समजते. थर्ड ॲक्टिव्हिटीमध्ये काय आहे, तर हा पक्षी आहे, तर तो आवाज करत आहे, चिवचिवाट करत आहे, ठीक आहे. तर तो आपल्याला कशाने ऐकू येईल त्या पक्षाचा आवाज, तर कानाने ऐकू येईल. तर त्याचं काय आहे, इयर्स टू हिअर, म्हणजे आपल्याला कान दिले आहेत ऐकण्यासाठी. नेक्स्ट आहे, तर ही मुलगी जी आहे ती ह्या मांजरीला असं प्रेमाने कुरवाळत आहे. तर तिथे ती कशाचा यूज करत आहे, हँड्स टू फील. हँड्स म्हणजे काय, तर इथे स्किन, ठीक आहे. तर स्किनचा वापर करत आहे ती फील करण्यासाठी. आता नेक्स्ट बघूयात, याच्यामध्ये काय आहे, तो हा हाताने जो कचरा आहे तो डस्टबिनमध्ये टाकत आहे. तर आता त्याला तिथे कचरा आहे हे कसं दिसलं, तर डोळ्यांनी दिसलं. आईज टू सी. तर त्याने डोळ्यांनी ते बघितलं की तिथे कचरा पडलेला आहे, ओके. म्हणजे आईज, इयर्स, नोज, टंग आणि हँड्स हे झाले 5 सेन्स ऑर्गन्स. केअर ऑफ द सेन्स ऑर्गन्स. आता हे जे सेन्स ऑर्गन्स आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, तर त्याची आपण काळजी कशी घ्यायची. केअर म्हणजे काय, काळजी कशी घ्यायची. वी मस्ट टेक प्रॉपर केअर ऑफ अवर सेन्स ऑर्गन्स. आता आपण बघितलं की हे सेन्स ऑर्गन खूप महत्त्वाचे आहेत. मग महत्त्वाच्या गोष्टींची आपण योग्य काळजी घेतली पाहिजे. प्रॉपर म्हणजे योग्यरित्या काळजी घेतली पाहिजे. वी शूड कीप अवर सेन्स ऑर्गन्स क्लीन अँड प्रोटेक्ट देम फ्रॉम एनी हार्म. आपले हे जे सेन्स ऑर्गन्स आहेत, तर त्यांना आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे. म्हणजे आपलं नाक, डोळे, कान, आपली स्किन आणि टंग, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वच्छ ठेवल्या पाहिजेत आणि त्यांना काहीही इजा होता कामा नये. ते हार्मफुल, त्याला काहीही होता कामा नये, याची आपण काळजी घ्यायची, ठीक आहे. तर फर्स्ट बघूयात द आईज. आता डोळे. आता डोळ्यांची आपण कशी काळजी घ्यायची ते पाहूयात. आईज आर व्हेरी डेलिकेट ऑर्गन्स. तर सगळ्यात नाजूक काय आहेत, तर आपले आईज, डोळे आहेत. डेलिकेट म्हणजे नाजूक, ऑर्गन म्हणजे अवयव. तर डोळे हे खूप नाजूक अवयव आहेत.
वी शुड वॉश अवर आईज मेनी अ टाइम ड्युरिंग द डे विथ फ्रेश क्लीन वॉटर. आपण दिवसातून खूप वेळा आपले डोळे जे आहेत ते स्वच्छ पाण्याने आणि ताज्या पाण्याने धुवायचे आहेत. असं हातामध्ये पाणी घ्यायचं आणि असं डोळ्यावरती थोडं हळूहळू टाकायचं आणि अशा प्रकारे आपण आपले डोळे स्वच्छ धुवून घ्यायचे. वी शुड नॉट रब ऑर टच द आईज विथ द डर्टी फिंगर्स ऑर अ डर्टी हँकरचीफ. डर्टी म्हणजे घाणेरडे, फिंगर्स म्हणजे बोटे. तर आपले डोळे जे आहेत ते आपण कधीही अस्वच्छ हातांनी, बोटांनी किंवा डर्टी हँगरचीफ म्हणजे काय तर रुमाल, तर घाणेरड्या रुमालाने कशानेही आपले डोळे चोळायचे नाहीत किंवा आपल्या डोळ्यांना टच करायचा नाही. वी शुड ऑलवेज स्टडी ऑर रीड इन प्रॉपर लाईट. आपण नेहमी अभ्यास करताना किंवा वाचताना योग्य उजेड असेल अशाच ठिकाणी वाचन करायचं. कमी उजेडामध्ये जर आपण वाचत असू तर आपल्या डोळ्यांना त्रास होतो ते वाचताना. किंवा तुम्ही कधी कधी गाडीमध्ये सुद्धा वाचता, हो ना, तर तेव्हा सुद्धा गाडी हलत असते, त्यामुळे आपल्या डोळ्यांना जास्त त्रास घ्यावा लागतो ते वाचनासाठी. आणि अजून एक, आता तर कोण वाचत नाही पण तुम्ही मोबाईल खेळता बरोबर ना, अंधारामध्ये खेळता, मग अंधारामध्ये त्या मोबाईलची लाईट जी असते ती तुमच्या डोळ्यावर पडते आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो. टी व्ही बघताना, मोबाईल बघताना एकतर जास्त वेळ बघायचा नाही. आता आपण असं म्हणू शकत नाही की मोबाईल बघायचाच नाही, कारण तुम्ही बघताच थोडा वेळ बरोबर, पण ते बघताना थोडाच वेळ बघायचा किंवा पुरेशा उजेडामध्ये बघायचा, अंधारामध्ये बघायचा नाही. टी व्ही बघताना सुद्धा अंधारात बघायचं नाही, त्याने तुमच्या डोळ्यांना त्रास होतो. वी शुड बी केअरफुल टू प्रोटेक्ट द आईज फ्रॉम इंजरी. आणि आपल्या डोळ्यांना काही लागणार नाही याची काळजी घ्यायची, काही इंजुरी होऊन द्यायची नाही. ओके, आता सेकंड बघूयात, द इयर्स म्हणजे आता आपल्या कानांची काळजी कशी घ्यायची ते पाहूयात. वी शुड क्लीन अवर आईज विथ इयरबड्स. कानात घालायच्या त्या काड्या भेटतात बघा, इयरबड्स, तर त्याने आपले कान स्वच्छ करायचे. वी शुड अवॉइड एनी शार्प ऑर पॉइंटेड ऑब्जेक्ट्स ॲज इट कुड डॅमेज द इयर ड्रम्स. आणि त्या इयरबड्सनेच आपले कान स्वच्छ करायचे. कानामध्ये पेन, पेन्सिल किंवा अजून टोकदार वस्तू घालायची नाही, त्याने आपल्या कानाचे जो इयर ड्रम्स आहेत, जे पडदे आहेत कानाचे, ते फाटून जातील आणि मग आपल्याला ऐकायला येणार नाही. वी शुड कवर आवर इयर्स इफ देअर इज अ व्हेरी लाऊड साऊंड ऑर नॉईज. जर खूप मोठा आवाज असेल तर आपले हाताने आपले कान झाकून घ्यायचे, म्हणजे आपल्या कानांना त्रास होणार नाही. जसे की लाऊडस्पीकर असतात, DJ असतात, त्याच्या एकतर जवळ जायचं नाही. आणि जर कधी जाण्याचा प्रसंग आलाच तर आपले हात आपल्या कानावर ठेवून आपले कान झाकून घ्यायचे, म्हणजे आवाजाचा त्रास होणार नाही. ठीक आहे, आता थर्ड पाहूयात, द नोज म्हणजे आपले नाक. व्हेन वी वॉश अवर फेस एव्हरी मॉर्निंग वी शुड ऑल्सो क्लीन अवर नोज. जेव्हा आपण सकाळी आपलं तोंड धुतो तेव्हा आपलं तोंड धुताना म्हणजे चेहरा धुताना आपलं नाक सुद्धा स्वच्छ धुवायचं. वी शुड ऑलवेज यूज अ क्लीन टिश्यू पेपर ऑर अ हँकरचीफ टू क्लीन अवर नोज. आणि आपलं जर नाक स्वच्छ धुवून झालं त्यानंतर ते पुसण्यासाठी किंवा स्वच्छ करण्यासाठी आपण नेहमी स्वच्छ टिश्यू पेपर किंवा स्वच्छ हातरुमाल घ्यायचा आहे. ओके, त्यानंतर आता पाहूयात फोर्थ, द टंग. टंग म्हणजे आपली जी जीभ आहे ती. वी नीड टू क्लीन अवर टंग विथ अ टंग क्लीनर आफ्टर ब्रशिंग अवर टीथ. आपण जेव्हा सकाळी दात घासतो तेव्हा दात घासून झाल्यानंतर आपली जी जीभ आहे ती सुद्धा टंग क्लीनर भेटतं जीभ स्वच्छ करण्यासाठी, त्याने स्वच्छ करायची आहे. असं असतं बघा, या चित्रामध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे. वी शुड अवॉइड व्हेरी हॉट फूड ऑर ड्रिंक. आपण खूप गरम अन्न किंवा गरम काही पिण्याचे पदार्थ असतील तर ते खाणे पिणे टाळायचे, कारण त्याच्यामुळे आपली जीभ भाजू शकते आणि आपल्याला त्रास होऊ शकतो. ठीक आहे, आता बघूयात आपण फिफ्थ, द स्किन. आता आपली जी त्वचा आहे शरीरावरची ती पाहूयात. केअर ऑफ द बॉडी इज केअर ऑफ द स्किन. आता आपल्या पूर्ण स्किनची काळजी किंवा आपल्या पूर्ण बॉडीची काळजी घ्यायची म्हणजेच काय, आपल्या स्किनची काळजी घ्यायची, कारण आपल्या पूर्ण शरीरावरती काय आहे, स्किन आहे. वी शुड क्लीन एव्हरी पार्ट ऑफ अवर बॉडी व्हाईल टेकिंग अ बाथ. आंघोळ करताना आपण आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव स्वच्छ धुवायचा आहे. वी शुड ड्राय अवर बॉडी विथ अ क्लीन टॉवेल बिफोर वी विअर फ्रेश अँड क्लीन क्लोथ्स.
आंघोळीनंतर एका स्वच्छ टॉवेलने आपलं शरीर पूर्ण पुसून कोरडं करायचं आहे आणि त्यानंतरच स्वच्छ कपडे घालायचे आहेत. ठीक आहे. स्वच्छ कपडे घालण्या अगोदर आपलं शरीर कोरडं करून घ्यायचं. वी शूड चेंज अवर अंडर गार्मेंट्स एव्हरी डे. आपले जे शरीराच्या आतमधले जे अंडर गार्मेंट्स असतात तर ते आपण रोज बदलायचे आहेत. We should take care of our body and follow good habits to keep all parts of our body clean. आपण आपल्या बॉडीची, आपल्या शरीराची चांगली काळजी घेतली पाहिजे आणि चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत, चांगल्या सवयी फॉलो केल्या पाहिजेत, पाळल्या पाहिजेत. त्याच्यामुळे आपल्या शरीराचे सर्व अवयव जे आहेत ते स्वच्छ राहतात. क्लासरूम ॲक्टिव्हिटी बघूयात. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला क्लासरूममध्ये करायची आहे. रिसाईट दीज लाईन्स विथ युअर टीचर. तुमच्या ज्या स्कूल टीचर आहेत त्यांच्यासोबत ह्या ज्या खाली काही लाईन्स दिलेल्या आहेत त्या म्हणायच्या आहेत, पाठ करायच्या आहेत आणि म्हणायच्या आहेत. आफ्टर अ बाथ, आंघोळ केल्यानंतर. आफ्टर अ बाथ आय ट्राय टू वाईप माय सेल्फ टिल आय एम ड्राय. आंघोळ केल्यानंतर मी माझ्या स्वतःला वाईप करणे म्हणजे पुसायला, जोपर्यंत मी ड्राय होत नाही, कोरडा होत नाही तोपर्यंत पुसण्याचा प्रयत्न करत असतो. ट्राय म्हणजे प्रयत्न करत असणे. हँड्स टू वाईप अँड फिंगर्स अँड टोज अँड टू वेट लेग्स अँड अ शायनी नोज. मग काय काय पुसतो आपण? हात पुसतो, हातामधले हाताचे फिंगर्स आहेत, पायाचे फिंगर्स आहेत ते पुसतो, ओले असलेले पाय पुसतो आणि आता नोजला काय म्हटलं? शायनी नोज. पाण्यामुळे ना ते चमकतं बघा, त्याच्यावरती लाईट पडून ना चमकतं म्हणून त्याला शायनी नोज म्हटलेलं आहे. तर हे सगळे अवयव मी पुसतो. जस्ट थिंक हाऊ मच लेस टाईम आय वूड टेक. आता विचार करा बरं, किती वेळामध्ये माझं होत असेल, किती कमी वेळामध्ये होत असेल. इफ आय वेअर अ डॉग अँड कुड शेक. आणि जर मी डॉग असतो तर मग तुम्ही बघितलंय का कुत्रा असा भिजल्यानंतर कसा करतो? आपली तो पूर्ण शरीर हलवतो आणि त्यातलं पाणी नितळून जातं त्याच्या बॉडीमधलं, तो ड्राय होऊन जातो. मग जो पोएट आहे ते म्हणतायत की जर मी डॉग असतो तर मी नुसतं माझं अंग हलवलंच असतं, मला काही पुसायची गरजच लागली नसती. एलिन फिशर. तर ह्या पोएमचे पोएट आहेत एलिन फिशर. रिमेंबर, आता नेहमी लक्षात ठेवा. फर्स्ट, ईच पार्ट ऑफ द बॉडी हेल्प अस टू डू व्हेरियस ॲक्टिव्हिटीज. आपल्या शरीराचा प्रत्येक भाग आहे, प्रत्येक पार्ट आहे तो आपल्याला वेगवेगळ्या कामांसाठी मदत करत असतो. सेकंड, वी मस्ट टेक केअर ऑफ अवर बॉडी. आपण आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. थर्ड, वी शूड फॉलो गुड हॅबिट्स टू कीप ऑल पार्ट्स ऑफ अवर बॉडी क्लीन. आपलं शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण नेहमी चांगल्या सवयी पाळल्या पाहिजेत. समजलं लेसन? ओके, बाय बाय.